तिथून सुरुवात होती. डॉक्टरांचा सल्ला घ्या, एवढंच सांगणार. जास्ती काही सांगत नाही, न घाबरता. अफवाला शब्द काय मराठी? काय सर, GBS हा जो विषाणू आलेला आहे याचे पेशंट काही जिल्ह्यामध्ये आहेत. आपल्या जिल्ह्यात काय परिस्थिती, आपण त्यावर सामान्य जनतेला काय आव्हान करणार? GBS हा एक गुलेनबेरी सिंड्रोम म्हणून आजार आहे. हा आत्ता आलेला नाही आहे, वर्षानुवर्ष त्याचं चालूच आहे. गुलेनबेरी सिंड्रोम जो विषाणूपासून होतो. त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे पाय लुळे पडतात सुरुवातीला. जर तसं काही असेल तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. आपलं आपण काही ठरवू नये. तसंच आज खूप या GBSबद्दल खूप अफवा पसरत आहेत. अफवांना बळी पडू नये कोणीही. तुम्हाला खूप कमी प्रमाणात आजार आहे हा आणि आज आलेला नाही आहे. त्याच्यासाठी बळी न पडता आपण सगळ्यांनी डॉक्टरना दाखवून तपासून घेऊन ठरवावं, की डॉक्टरला ठरवू द्यावं की काय आजार आहे. आणि जर GBS झाला तर याचा उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये सर्व सोयी उपलब्ध आहेत. राज्यभरामध्ये जे आहेत GBSचे जवळपास 150च्या वर रुग्ण या ठिकाणी आढळून आलेले पाहायला मिळते. मात्र मग आपण आता जालना जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या वतीनं अलर्ट म्हणून तुम्ही काही व्यवस्था केली? हा आजार आजच आलेला नाही आहे. सतत त्याचे 1-2 पेशंट भेटत असतात. वर्षाला 2, 4, 5, 10 पेशंट असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये भेटतात. आता पूर्ण महाराष्ट्राची जमा केल्याच्या नंतर तो आकडा जास्ती दिसू लागला आहे. पण हा असा काही एपिडेमिक असा आजार नाही आहे. त्याच्यापासून घाबरायची गरज कुणालाही, कोणत्याही नागरिकांना नाही आहे. डॉक्टर राजेंद्र पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, जालना.